नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण पाहताय जगाच्या पाठीवर. या बुलेटिनमध्ये आपण पुढचे अर्धा तास पाहणार आहोत जगभरातल्या कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी. जगभरामध्ये कोरोनाविषयी सुरू असलेल्या सगळ्या घडामोडींचा वेगवान आढावा जो आहे, वेध जो आहे तो या बुलेटिनमधून आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया, जगात कोरोना विरुद्ध सुरू असलेला लढा हा असाच सुरू राहिला तर एक दिवस आपण कोरोनावर नक्की मात करू, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. काही ठिकाणी आजही कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढतच चाललाय, तर असिम्प्टोमॅटिक संक्रमण सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. यावर WHOनं चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनानं WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली असली तरी WHOनं काँगोमध्ये वाढत्या इबोलाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा सचिवांशी चर्चा केली आहे. WHO अमेरिकेला इबोलाशी लढा द्यायला मदत करेल असं आश्वासन देण्यात आलंय. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये 2 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर बुधवारपासून किरकोळ दुकानं आता उघडली आहेत, तर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंतचं दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. ग्राहकांना मास्क लावणं बंधनकारक आहे. तर ब्राझीलचे 25 दे मॅरेको स्ट्रीट स्वस्त वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या दुकानांमध्ये भरपूर गर्दी देखील पाहायला मिळते. काही दुकानांमध्ये ग्राहकांचं तापमान मोजण्यात येते आणि हातावर सॅनिटायझर सुद्धा दिलं जातं. मात्र सुरक्षित अंतर, गर्दी न करणं या नियमांचं पालन केलं जातंय का, याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरूमध्ये टॅक्सीमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये पारदर्शक पडदा लावणं बंधनकारक आहे. पडदा न लावल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे आणि त्यामुळे टॅक्सी चालकांनी असे पडदे लावून घेतले आहेत. फक्त पैसे देण्याघेण्यासाठीच एक छोटी जागा सोडण्यात आली आहे आणि हे पडदे काही विशिष्ट मटेरियलचे आणि पूर्णपणे पारदर्शक असावेत आणि चालकाला आरशातून प्रवासी दिसले पाहिजेत असा नियम आहे. तर या पडद्यांमुळे अनेकांना रोजगार मिळतोय. स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट ट्युनिशियाच्या समुद्रात बुडाली आहे. त्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झालाय. मागच्या आठवड्यात ही दुर्घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर एसेक्सच्या बंदराजवळ शुक्रवारी रात्री उशिरा किंवा शनिवारी ही बोट उलटली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. केरकेनाच्या किनाऱ्यावर मंगळवारी 22 मृतदेह सापडले. त्यामध्ये 19 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. तर या बोटीतून 53 स्थलांतरित प्रवास करीत होते. तर अमेरिका आणि आशियामधील पर्यटनासाठी इटली देश पुन्हा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा इटलीच्या आरोग्य मंत्र्यांनी केली आहे. तर तिथे गेल्या आठवड्यामध्ये देशातील आणि बऱ्याच युरोपियन देशांमधील पर्यटकांच्या प्रवासावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं 22 जूनपासून चीनच्या वुहानमधील अमेरिकन दूतावास पुन्हा सुरू करण्याचा विचार केलाय. हुबेई प्रांत आणि चीनमधील एकूणच परिस्थिती सुधारली असल्यामुळे अमेरिकन दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर इटालीतील मिलानमध्ये रुग्णालयातील काही परिचारिकांनी निदर्शनं केली आहेत. कोरोनाच्या संकटातील लढाईतील परिचारिकांच्या भूमिकेला अधिक ओळख मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळेस परिचारिकांनी मास्क आणि प्रोटेक्शन किट घातलेलं होतं. अफगाणिस्तानमध्ये कोरोनाचं संक्रमण थांबलं नसलं तरी महिन्याभरानंतर पुन्हा क्रिकेटपटूंनी सराव करण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये 22,000हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तरीही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं आपल्या 22 खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर सुरू करण्याची घोषणा केली आहे. फेस मास्क घालणं, सामाजिक अंतर ठेवणं आणि खेळाडूंव्यतिरिक्त 10 किंवा त्यापेक्षा कमी लोकांनाच या शिबिरांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ब्रिटन सरकारनं प्राणी संग्रहालय, सफारी पार्क आणि ड्राईव्ह इन थिएटर्स 15 जूनला पुन्हा सुरू करणार असल्याचं जाहीर केलंय. 3 महिन्यानंतर सफारी पार्क सुरू करण्यात येणार असून या लॉकडाऊनच्या काळात या पार्क्सना मोठा आर्थिक फटका बसलाय. मात्र आता पार्क पुन्हा सुरू होणार असल्यानं पार्क संस्थापकांना दिलासा मिळालाय. अमेरिकेमधील अलाबामामध्ये एका सामाजिक संस्थेकडून गरजूंसाठी 1 लाख मास्क तयार करण्यात आले असून गरजूंसाठी अन्नाची सोयही केली जाते. शहरातील एका चर्चमधून नागरिकांना दूध पुरवलं जात आहे. तर लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या सुद्धा गमावल्या आणि त्यामुळे अनेकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गरजूंनी अशा प्रकारे मदत केली जाते.
इटालीतील ज्यांनी कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावले अशा अनेकांनी बोर्गामोमध्ये तक्रार दाखल करत प्रिय व्यक्तींच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केलाय। अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांना शेवटचं पाहण्याची किंवा त्यांना शेवटचा निरोप देण्याची संधी मिळत नाही आणि त्यामुळे या विरोधात आंदोलन करण्यात आले। तर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना व्हायरसमुळे घालण्यात आलेल्या निर्बंध जे आहेत ते उठवण्यात किमान 2 महिने लागू शकतील असं मॉस्कोचे महापौर सर्गेय सोब्यानिन यांनी सांगितलंय। सार्वजनिक मेळावे, थिएटर, सिनेमा, खेळांच्या स्पर्धा यावर बंदी असणार असून जुलैच्या सुरुवातीला यावरचे निर्बंध हटवायचे की नाहीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। जगभरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यातच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधनॉम यांनी एक इशारा दिलाय। कोरोनापासून सध्या दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी म्हटलंय, कारण जगभरातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती बिघडत असल्याचं मत त्यांनी नोंदवलंय। सतत गजबजलेलं असणारं दुबई विमानतळावर आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर एमिरेट्समुळे दुबईमध्ये प्रवासी केंद्र आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ तयार करण्यास मदत झाली होती, तर आता कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसल्यामुळे एमिरेट्सनं आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले। तर तुर्कीमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत असल्यानं निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा टर्कीच्या पंतप्रधानांकडून करण्यात आली आहे। युरोपच्या तुलनेमध्ये कमी निर्बंध असताना सुद्धा तुर्कीमध्ये कमी जीवितहानी आणि आर्थिक अडचणी निर्माण झाली आहे। तर परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी मास्क घालणं आणि स्वच्छता राखणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलंय। तर तुर्कीमध्ये 65 वर्षांवरील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश आता शिथिल करण्यात आले आहेत। वयोवृद्ध आणि अल्पवयीनांना नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्याची घोषणा तुर्कीच्या राष्ट्रपतींनी केली आहे। 65 वर्षांवरील व्यक्ती आता सकाळी 10 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत घरातून बाहेर जाऊ शकतात। कर्जात बुडालेल्या पाकिस्तानसाठी कोरोना संक्रमण मोठी समस्या ठरते। WHOने इम्रान खान यांना पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन केले, तर याआधी इम्रान खान यांनी त्याला नकार दिलाय। लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल असं इम्रान यांनी म्हटलंय। पाकनं जर लॉकडाऊन जाहीर केला नाही तर कोरोनाचे परिणाम गंभीर दिसतील असं सुद्धा सांगण्यात येते। तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत फेब्रुवारीपासून मंदी असल्याचं अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांच्या एका गटानं जाहीर केलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका सगळ्याच देशांना बसणार आहे आणि त्यामुळे जगभरामध्ये आर्थिक महामंदीची लाट पसरण्याची शक्यता आहे। तर जागतिक अर्थव्यवस्था यंदा 5.2% घसरणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केलाय। जगभरात कोरोना व्हायरसनं कहर केला आणि याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक अन्न आणीबाणीचा इशारा दिलाय। संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी हा इशारा दिलाय। तर अन्नाची कमतरता असणाऱ्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढते आणि त्यामुळेच हा धोका त्यांनी नमूद केलाय। चीनची राजधानी बीजिंग आणि कोरोना संक्रमणाचं केंद्र असलेल्या वुहान या 2 शहरांमध्ये हवाई वाहतुकीला सुरुवात झाली आहे। चीनच्या याच वुहान शहरात कोरोना संक्रमणानं पहिल्यांदा मोठा कहर केला होता, तर चायना साऊदर्न एअरलाइन्स ही कंपनी विमानसेवा पुन्हा सुरू करतेय। प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार नाही। वुहानमध्ये ऑगस्ट 2019 मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग व्हायला सुरुवात झाली, तर हॉवर्डच्या एका संशोधन अहवालात हे नमूद करण्यात आलंय। मात्र चीन प्रशासनानं हा अहवाल हास्यास्पद असल्याचं म्हटलंय। ऑगस्ट नाही तर 17 डिसेंबरला वुहानमध्ये कोरोना संसर्ग आढळल्याचं चीननं श्वेतपत्रिकेत म्हटलंय। जर्मनी 15 जून पासून सीमेवरील निर्बंध हटवणार असल्याची घोषणा जर्मनीचे गृह राज्यमंत्री होर्स्ट सेफर यांनी केली आहे। ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटाली आणि डेन्मार्कच्या अंतर्गत सीमेवर कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध हटवले जातील आणि लोकांना विलगीकरणात ठेवण्याच्या नियमांशिवाय प्रवेश दिला जाईल असं सांगण्यात आलंय।
पोप फ्रान्सिस यांनी महामारीच्या संकटात अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करणाऱ्या लहान मुलांसाठी मदतीचं आवाहन केलंय। या संकट समयी सगळ्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असल्याचं सुद्धा ते म्हणाले। स्पेनच्या माद्रिद शहरामधील मेट्रो सेवा हळूहळू सुरू करण्यात येते, तर माद्रिद शहर लॉकडाऊन शिथिलतेच्या दुसऱ्या टप्प्यात आहे। मात्र नागरिकांना मेट्रोमधून प्रवास करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे। मास्क, सोशल डिस्टन्स, हँड सॅनिटायझर वापरणं बंधनकारक आहे। तर स्टेशनवर प्रवेश देताना प्रवाशांचं तापमान सुद्धा तपासलं जाणार आहे। एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात 2019च्या तुलनेत 2020 मध्ये केवळ 7% लोकांनी प्रवास केलाय। देशभरातील प्रमुख शहरांमध्ये फवारणी। ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख शहरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे। राजधानी रिओमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले, तर रिओ राज्य सरकारच्या मालकीच्या युटिलिटी कंपनीचे हे फवारणीचं काम हाती घेतले आणि कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ब्राझील सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करते। तर ब्रिटिश सरकारनं लहान मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द केलाय। शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांमधील सोशल डिस्टन्सिंगबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे प्रशासनानं निर्णय मागे घेतलाय। इंग्लंडमधील बऱ्याच प्राथमिक शाळा या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आणि दिव्यांग मुलांसाठी खुल्या करण्यात आल्या। मात्र सरकारनं हळूहळू सगळ्या मुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे। अमेरिकेमधल्या मिनेसोटामध्ये आंदोलकांनी ख्रिस्तोफर कोलंबसच्या पुतळ्याची तोडफोड केली। अमेरिकन इंडियन मूव्हमेंट यांनी हा मोर्चा आयोजित केला होता। मोर्चा काढला तरी त्याला असं वळण लागेल अशी प्रशासनाला अपेक्षा नव्हती, असं स्थानिक पोलिसांचं म्हणणं आहे। तर या घटनास्थळी पोलीस उपस्थित होते, पण पुतळा पाडत असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असा अहवाल केएसटीपीनं दिलाय। तर इटालियन अमेरिकन लोकांनी दिलेला हा ब्रँडचा पुतळा इथं 1931ला बसवण्यात आला होता। आपत्कालीन पोलीस सुधारणा कायद्यावर आपण स्वाक्षरी करणार असल्याचं वॉशिंग्टन डीसीच्या महापौर म्युरेल बाउसर यांनी स्पष्ट केलंय। वॉशिंग्टनच्या काउन्सिलनं एकमतानं हे बिल मंजूर केलंय आणि यामध्ये पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर ते फुटेज जलद गतीनं मिळवण्यासह काही गोष्टींचा समावेश देखील आहे। ब्लॅक लाईव्हज मॅटर या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आम्स्टरडॅममध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत। नेल्सन मंडेला उद्यानात हजारो लोक या निदर्शनामध्ये सहभागी झाले। तर अमेरिकेपाठोपाठ आता डच शहरांमध्ये सुद्धा निदर्शनं, वर्णभेदावर वादविवाद, चर्चा आयोजित करण्यात येत आहेत। पोलीस हिंसाचारात मृत्यू झालेल्या जॉर्ज फ्लॉइडवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून पॅरिसमध्ये जॉर्जला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। जवळपास 2000हून अधिक जण फ्लॉइडला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते। पॅरिसमध्ये काही इव्हेंट इंडस्ट्रीमधील कामगारांनी फ्लॅश मॉब करत कोरोनामुळे त्यांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलंय। फ्रान्समध्ये हळूहळू निर्बंध हटवले जात आहेत, मात्र तरी देखील सार्वजनिक मेळावे, इतर सण उत्सव साजरे करण्यात मनाई करण्यात आली आणि त्यामुळे इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट आहे। तर पोलिसांच्या अत्याचारात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या समर्थकांनी न्यूयॉर्क शहरात मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये 10 ते 12 पीडित कुटुंबियांसोबत त्यांनी पाठिंबा देण्यासाठी 100वर नागरिक तिथे उपस्थित होते आणि न्यूयॉर्क पोलीस विभागावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। ब्रिटनमध्ये देखील वंशभेद विरोधी आंदोलन आता महाविद्यालयांपर्यंत पोहोचलंय। ऑक्सफर्डच्या ओरियल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावेळेस वर्णभेदाविरोधी आंदोलन केलंय। तर व्हिक्टोरियन सेसिल रोडचा पुतळा खाली उतरवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। अमेरिकेमधील ब्लॅक लाईव्हज मॅटर हे आंदोलन इंग्लंडमध्ये तीव्र होताना दिसतंय। निसान कंपनीनं ईशान्य स्पेनमधील आपला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं मोठ्या संख्येनं कामगार बेरोजगार झालेत। कंपनीच्या या निर्णयाच्या विरोधात निसानच्या नाराज कर्मचाऱ्यांनी बार्सिलोनामध्ये मोर्चा काढलाय। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील गाड्यांची मागणी कमी झाली आणि त्याचा फटका हा कंपनीला बसल्यानं कंपनीनं हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय।
तर या होत्या जगभरातल्या बातम्या. जगाच्या पाठीवर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततो. इतरही घडामोडी पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहताय जगाच्या पाठीवर जगभरातल्या बातम्यांचा आढावा या बुलेटिनमध्ये पाहतोय. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये आलेली आंदोलनाची लाट अद्यापही सुरूच आहे. तर ब्लॅक लाईव्हज मॅटर आंदोलन अमेरिकेसोबतच जगभरात सुरू आहे. अमेरिकेच्या ओहियो राज्यात झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांनी जॉर्ज फ्लॉइडचा जय जयकार करणाऱ्या घोषणा दिल्या. तर ह्युस्टनमध्ये सुद्धा आंदोलकांनी जॉर्जच्या नावाचा जयघोष केलाय. अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये ब्लॅक लाईव्हज मॅटर आंदोलन करण्यात आलं. यावेळेस मोठ्या अक्षरांमध्ये ब्लॅक लाईव्हज मॅटर असे शब्द रेखाटण्यात आले होते. जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेमधील वर्णभेदाविरोधातील लढाई अधिक तीव्र होताना दिसतीये. तर व्हर्जिनियामधील क्रिस्तोफर कोलंबसच्या पुतळ्याला निदर्शकांनी पेटवून दिलाय आणि पुतळा तलावात टाकलाय. रिचमंड येथे आंदोलकांनी एकत्र येत पुतळा खाली उतरवण्याची मागणी केली. मात्र काही वेळानं आंदोलकांनी दोरीच्या सहाय्यानं हा पुतळा खाली उतरवला आणि पुतळ्याची विटंबना केली. बेल्जियममधील अँटवर्प शहरामधील अधिकाऱ्यांनी देशाचे माजी सम्राट दुसरे लिओपोल्ड यांचा पुतळा दुरुस्तीसाठी काढलाय. मंगळवारी झालेल्या निषेध आंदोलनादरम्यान या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. तर त्याला रंगही लावण्यात आला होता. 100 वर्षांपूर्वी लिओपोल्डनं बेल्जियम आणि आफ्रिकन वसाहतींवर राज्य केलेलं होतं. पोलिसांच्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी निदर्शकांनी मंगळवारी रात्री सिएटल सिटी हॉटेलमध्ये आंदोलन केलंय. तर यावेळेस निदर्शकांनी महापौर जेनी डल्कन यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांचा मारा करावा लागला. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचार सुरू करण्यासाठी फारच उत्सुक आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये ओक्लाहोमातल्या टल्सामध्ये ते रॅली काढणार आहेत. त्याशिवाय फ्लोरिडा, टेक्सास आणि ऑरिझॉनमध्ये सुद्धा ते लवकरच भेट देणार आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले, कोरोनामुळे ट्रम्प यांचा प्रचार 3 महिने थांबला होता. तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोमवार ते बुधवारपर्यंत वायव्य चीनच्या निंग्स्किया हुईवाय स्वायत्त प्रदेशाची पाहणी केली आहे. गरिबी निर्मूलन आणि स्थानिक कामांबद्दल जाणून घेण्यासाठी जिनपिंग यांनी हॉंगडे गावाला भेट दिली असून यावेळेस पाहणी त्यांनी केली आणि नागरिकांशी संवादही साधलाय. तर त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. रशियात झालेल्या 20,000 टन इंधन गळती प्रकरणामध्ये 3 अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. विद्युत प्रकल्पाचे संस्थापक, मुख्य अभियंता आणि उपअभियंता यांनी पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन केल्याच्या संशयात ताब्यात घेण्यात आले. तर या तिघांना पुढील 5 वर्षांसाठी तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. नेपाळचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यात झालेल्या चर्चेनंतर नेपाळच्या संसदेनं वादग्रस्त नकाशाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव नेपाळ संसदेत सर्वानुमते पारित करण्यात आला. तर या नकाशामध्ये लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारताच्या भागांना नेपाळमध्ये दाखवण्यात आले. मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. चीनची आगळीक वारंवार सुरू आहे. मात्र आता चीननं चक्क भारताचं कौतुक केलंय. भारतासारखी ताकद इतर कोणत्याही युरोपीय राष्ट्राकडे नाही. भारताकडे जगातील सगळ्यात मोठी पठारी आणि डोंगराळ भागात कामाचा अनुभव असणारं सैन्य असल्याचं चीनच्या लष्करी तज्ज्ञांनी म्हटलंय. तर गेल्या काही दिवसांपासून लडाख सीमेवर भारत चीनमुळे तणाव निर्माण झाला होता. 2 दिवसांपूर्वी देशातल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये एक बैठकही झाली आणि या बैठकीचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत. पूर्व लडाख गलवान भागातून चीननं सैनिक 2.5 किलोमीटर मागे सरकवलेत. चीनी सैन्यानं आपली वाहनं सुद्धा मागे घेतली आहेत. लॉस वेगासमधील नेवाडामध्ये स्थानिक निवडणुका घेण्यात येतात. त्यासाठी मतदान पार पडले. शेकडो नागरिकांनी मतदान केले. कोरोना व्हायरसमुळे काही मोजक्याच जागांवर मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं आणि त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या. मंगळवारी जॉर्जियामध्ये निवडणुकांसाठी मतदान पार पडले. मात्र मतदान केंद्रावर पुरता गोंधळ उडाला होता.
वोटिंग मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड येत होते आणि बॅलेट पेपरची कमतरता, त्यामुळे नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली होती आणि विरोधी पक्षानं सरकारच्या कारभारावर टीका करण्यासही सुरुवात केली. कैरो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे कला दिग्दर्शक अहमद शौकी यांनी आता राजीनामा दिलाय. तर सोशल मीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त पोस्ट लिहिल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सगळीकडनं होती आणि त्यांची नेमणूक सुद्धा त्यामुळे वादग्रस्त ठरली आहे. हिंसाचाराबद्दल त्यांनी केलेल्या विधानावरून टीकेची झोड उठली होती. सिरियामधल्या कस्तौन शहरात हवाई हल्ला झाल्यानं संपूर्ण शहरात धुरांचे ढग जमा झाले होते. सिरियाच्या नागरी सुरक्षा दलानं त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि या हवाई हल्ल्यात शहरातील अनेक इमारतींचं नुकसान झाले, तर या भागातील 5,000हून अधिक रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय.